तुम्ही जर विमानानं पहिल्यांदा थायलंडला प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जाण्या अगोदर स्काय स्कॅनर या ऍप वरून विमानाचं तिकीट किमान 2 महिने अगोदर बुक करा, तुम्हाला स्वस्तात पडेल। उदाहरणार्थ मुंबई ते बँकॉक रिटर्न फ्लाइट तिकीट डिसेंबर महिन्यात फक्त 15,000 पर्यंत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे करन्सी एक्सचेंजचा। एअरपोर्टला आयुष्यात कधी चुकून पण करन्सी एक्सचेंज करू नका, कारण यांच्यापेक्षा चांगला रेट तुम्हाला लोकल मार्केटला किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजंट कडून तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला लागणारे तेवढे पैसे जाण्या अगोदरच एक्सचेंज करा। मी केलते थॉमस कुक एक्सचेंज मधून, ज्यांच्याकडून मला चांगला रेट पण भेटला आणि जे की आपल्या कोल्हापूर नागाळ पार्क मध्ये आहे। आता अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे इंटरनॅशनल सिम कार्डचा। तुमच्याकडे जर आयफोन असेल तर तुम्ही ऑनलाईन अगोडावरून ई सिम कार्ड घ्या, जे की 300 ते 400 रुपये मध्ये मिळेल। हा सिम कार्ड तुम्हाला एअरपोर्टला 1200 ते 1500 रुपये मध्ये मिळेल। लगेजसाठी तुम्हाला 7 kg पर्यंत कॅबिन बॅग फ्री मध्ये अलाव असते। सोबत तुम्ही छोटीशी क्रॉस बॅग किंवा लॅपटॉप बॅग पण ठेवू शकता। तुमचं जर एक्स्ट्रा सामान असेल तुम्ही एक्स्ट्रा पेमेंट करून चेक इन बॅगेज पण घेऊ शकता। फ्लाईटच्या टाइमच्या अगोदर एअरपोर्टला किमान 2 ते 3 तास अगोदर पोहोचा, जेणेकरून तुमचं बोर्डिंग पास, इमिग्रेशन, चेकिंग प्रोसेस सगळी व्यवस्थित होईल। आता मी प्रवास केला थाई लॉयन्स एअरलाईन सोबत, ज्याचा अनुभव बजेट फ्लाईटच्या हिशोबाने ठीकठाक होता। पुढच्या पार्ट मध्ये आपण कव्हर करूया थायलंड मध्ये होणारे स्कॅम्स। माझा प्रवास सोपवण्यासाठी मी गेलतो मकाई हॉलिडे सोबत, जे की आपल्याला फक्त 33,333 मध्ये संपूर्ण थायलंड ट्रिप देतात। यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिला आहे। बुकिंग साठी किंवा अधिक माहितीसाठी लगेच कॉल करा, व्हिडिओला सेव्ह करा, शेअर करा आणि जाता जाता आपल्या पेजला फॉलो करा। चला।